जागांवर एकमत झालेलं आहे. आणि दुसरं हेच की 100 जागा जवळपास काही दिवसात डिक्लेअर करणार आहे. तर या जागा म्हणजे जे ऑलरेडी ICT त्यांना देण्यात येणार आहे की नवीन चेहरे आहे? मी अत्यंत नम्रपणे जी आतली गोष्ट सांगतो. अंदर काय हमारे आमचे तीनही नेते देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादाजी राज्याचे नेते आहेत. या तिघांनी बसून काही वेळ मी बसलो आहे. एक विषय पक्का झाला आहे, कुठल्या सीटला कोणी आग्रह करायचा नाही. ज्यांच्याकडे त्या सीटवर चांगला उमेदवार आहे, ज्या सीटवर एकनाथजी जिंकू शकतात त्या ठिकाणी एकनाथ दिला, अजितदादा जिंकू शकतात अजितदादाला, भाजप जिंकेल भाजपला. आणि तिघांचे आम्ही एका समोर बसून तिघही आम्ही प्रेझेंट करतो आहे. आमचा दावा त्यांचा दावा, त्यातून मग हे ठरलं आहे, आग्रह नाही. महायुती कशी जिंकेल यावर सीटचं आम्ही वाटप करणार आहे. आणि जवळपास 70% 75%च्या जागेवर आमचे एकमतही झालं आहे. थोडं काही ठिकाणी आहे त्याचं 10-15% ते सुटून जाईल 1-2 दिवसामध्ये. काही शिवसेना भाजपच्या समोर आहे, काही ठिकाणी NCP भाजपच्या समोर आहे, काही तिघही आहोत असे त्या ठिकाणी काही दावे प्रतिदावे आहे. पण आग्रह नाही. आग्रह नसल्यामुळं युती सोपी आहे. मी पहिल्यांदा बघितलं आहे युतीमध्ये की फार आग्रह नाही आहे, ही सीट त्याला की ही सीट त्याला. सिटिंग गेटिंगमध्ये असं नाही आहे की सिटिंग गेटिंग कायम राहतील. सिटिंग गेटिंगमध्ये सुद्धा काही जागा एखादं वाटलं भाजपला वाटते आम्ही जिंकत नाही, आम्ही सोडून देऊ. शिवसेना एकनाथ शिंदेला वाटलं की बाबा हे आम्ही जिंकत नाही, ते आम्हाला भाजपला देऊन टाकतील, भाजपकडे स्ट्रॉंग उमेदवार आहे. अजितदादाला असं वाटलं एखादी सीट अशी आहे ज्या ठिकाणी भाजप स्ट्रॉंग आहे, आमची सिटिंग आहे, ते या विचार करतील. त्यामुळं आत्ता तरी किमान महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये सर्व सुरळीत चालू आहे. बहुत जगह अजितदादा के उम्मीदवार भी स्ट्रांग है, उनके मंत्री है. तो हम तो जो जहाँ स्ट्रांग है वहाँ दावा करना कोई, हम तो कहीं पूरे नहीं है. ये बताइए, सारे पूर्ण है क्या? सब अपूर्ण है. हम भी पूरे 288 पूरे नहीं है. हमें भी कई जगह पे इतने स्ट्रांग हम नहीं कि हम जीत सकते हैं. कई जगह अजितदादा स्ट्रांग है, कई जगह एकनाथ शिंदे ही स्ट्रांग है, कई जगह हम युति से लड़ते हैं पहले से. भाजप सेना की युति है हमारी. हम तो कभी एक ही बार 288 लड़े 2014 में. तो ऐसा नहीं है. हमने अपनी भी ताकत देखनी चाहिए. हमारी भी ताकत क्या है वो हम करेंगे. सर एकीकडे कुछ बात तो ऐसी भी होनी चाहिए. आरक्षणाकरिता धनगर समाजाने पुन्हा सरकारला अल्टिमेटम दिलंय. सामाजिक भूमिका येणारच आहे. प्रत्येक समाजाला त्यांचा प्रश्न आहे. एकाच दिवशी काही सारे प्रश्न सुटणार नाही. पण मला असं वाटतं आरक्षणाचा कधीतरी एकत्रित विषय घेतला पाहिजे आणि सर्व समाजाचे जे प्रश्न आरक्षणाचे ते एकत्रितपणे केंद्र सरकार राज्य सरकार बसून याचा मार्ग काढला पाहिजे. महायुतीत अनेक जागा, यावर नेमकं तुमचं काय मत आहे की त्यांना सगळ्या गुन्ह्याचा निर्णय दिला गेला पाहिजे की नाही? मी यापूर्वी भारतीय जनता पार्टी आणि माझं व्यक्तिगत मन मांडलेलं आहे. मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे. कायद्यानुसार मराठा समाजाला सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या ते समाज मजबूत नाही अशा ठिकाणी आरक्षण दिलं पाहिजे. असं नाही आहे की मराठा समाजामध्ये आर्थिक दुर्बल नाही आहे, तिथेही त्या ठिकाणी आर्थिक गरिबी आहे, तिथेही सामाजिक परिस्थिती बरोबर नाही आहे. तर आरक्षण दिलं पाहिजे या मताशी मी 100% आहे. पण मराठा समाजाला आरक्षण देताना 0.001% ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये. धक्का ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. त्याकरता भारतीय जनता पार्टी पूर्ण पाठीशी आहे, सरकारच्या पाठीशी आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून, राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी मराठा आरक्षणाची जबाबदारी घेतली आहे. छत्रपती शिवरायाच्या साक्षीने घेतलेली आहे. आणि त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि जरांगेजी बसून पुढचा मार्ग काढतील. सर ओबीसी चेहरा, सर अकोला आणि नागपूर जर सोडलं आपल्या विदर्भात आणि तुम्ही सुद्धा विदर्भाच्या, तर यावर आपली काय भूमिका? मी वारंवार सांगितलं, कोण विदर्भातला आहे, कोण मराठवाड्यातला आहे, कोण मुंबईतला, याला फरक पडत नाही.
त्या ठिकाणची निवडणूक ही झाली. आता आम्ही मागच्या वेळी 10च्या 10 सीट जिंकल्या, त्यानंतर त्यापूर्वी 11च्या 11 जिंकल्या, 9च्या 9 जिंकल्या. त्यामुळं ज्या ज्या वेळेस जी परिस्थिती निर्माण झाली, 2014ची वेगळी परिस्थिती होती, 2019ची वेगळी आहे, 2024ची वेगळी आहे. त्यामुळं आम्हाला असं वाटतं की विदर्भाच्या जनतेला फार दोष देण्यापेक्षा काय चुकलं आहे आमचं, काय आम्ही कमी पडलो आहे, कुठल्याही प्रदेशाला दोष देऊ नका. विदर्भ नेहमीच भाजपच्या मागे उभं राहिला आहे. 2014मध्ये 44 सीट भाजपच्या निवडून आल्या विधानसभेत, मग 29 सीट निवडून आल्या. विदर्भाने भाजपला भरपूर दिलाय, भरभरून दिलाय. आम्ही जिथं चुकलो आहे, आता नवनीत राणा 19,000 मतांनी पडल्या. 3 मतं एका बूथवर पुन्हा भेटले असते. क्षमता होती का नाही मतं घ्यायची? होती आमची क्षमता, पण आम्हीच वाटलं आम्हालाही मोदीजी आहे अशाच हवेने येऊन जातील. आम्ही त्या ठिकाणी काही ठिकाणी चुकलो आहे, खरंच चुकलो आहे आणि शिकलो आहे. मी वारंवार सांगतो. नितेश राणे वारंवार जे आहेत धर्मविरोधी वक्तव्य करत राहतात. त्यानंतर याकडे पोलिसांवर सुद्धा ते असे वक्तव्य करतात जेणेकरून पोलिसांचं बरोबर खच्चीकरण होईल. त्यांना समज देण्यात येईल का? नाही, नितेश राणेशी मी या विषयावर संपूर्ण बोललो. नितेश राणेंनी स्पष्टीकरणही केलं. नितेश राणेचं स्पष्ट मत आहे की देशामध्ये राहून देशविरोधी कारवाया करणारे मुस्लिम समाजाचे काही परिवार, या देशातला मुस्लिम इमानदार आहे, तो एकोपाने राहतो आहे. अनेक गावामध्ये अजूनही सामाजिक सलोखा आहे, हिंदू मुस्लिम एकत्र राहून काम करताय. पण काही आता या देशामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली, बांगलादेशच्या घटनेनंतर अनेक ठिकाणी अनेक घटना घडल्या जगामध्ये. तिथले आधार घेऊन काही युवा पिढी, मी तुम्हाला दाव्याने सांगतो, जे काही सोशल मीडियावर आहे, बांगलादेशमध्ये झालं ते देशात करू. बघा, मागे एक व्हिडिओ फिरला होता 1.5 वर्षापूर्वी तुमच्याच अकोल्यातनं कुठलं तरी. काय वक्तव्य होतं? काट डालेंगे मोदी जी को, ये कर डालेंगे, इसको काट डालेंगे, उसको काट डालेंगे. मोदी जी को काट डालेंगे, अमित भाई को काट डालेंगे, देवेंद्र फडणवीस जी को काट डालेंगे. काय व्हिडिओ फिरवला? तुमच्याच अकोल्यातला होता बहुतेक, पातूरचा. हे मान्य आहे का तुम्हाला? हे मान्य आहे का आपल्या प्रेसला? हे मान्य आहे का जनतेला? या पद्धतीचे वक्तव्य करणारे, या पद्धतीला समाजामध्ये तेढ निर्माण करणारे आणि पाकिस्तान आणि मोठ्या प्रमाणावर देश आहे यांच्या देशाला समर्थन करून त्या ठिकाणचे जिहाद महाराष्ट्रात आणण्याकरता जे लोक काम करतात आहेत त्याचं फाइंडिंग जे आलं आहे, त्या आधारावर नितेश राणेंनी म्हटलं असे करणाऱ्या लोकांना घरात घुसून आम्ही मारू. जे काही बोलले ते दुसऱ्या भाषेत बोलता आलं असतं, पण जे काही बोलले आहेत त्यावर मात्र दुसरा विचार केला आपण. नितेश राणेचं बोलणं सोडा, पण हाही विचार आपल्याला करावा लागेल की अकोल्यात कोणी असं बोलेल, नागपूरमध्ये असं कोणी बोलेल, युवा पिढीला, मुस्लिम समाजाच्या युवा पिढीला कोणी भडकवेल, अमरावतीमध्ये असं होईल, हे कुठं मान्य आहे आपल्याला. आणि त्यामुळे मला वाटतं मुस्लिम असो की हिंदू असो, जिहादी भाषा बोलणाऱ्यावर थोडं आपल्याला लक्ष द्यावं लागेल. हा जनतेचा सर्वे नाही आहे, हा सर्वे मनाचं समाधान करून घेणारा आहे. तुम्हाला निवडणुकीच्या निकालानंतर दिसेल की महाराष्ट्रात महायुतीचं सरकार मोठं बहुमत. बघा, दावा करणे चुकीचा आहे, मी दाव्याला मान्य करत नाही. अजून चांगलं काम करता येईल का महिन्याभरात? म्हणजे बता दिया, पूरे बहुमत के साथ आ रहे. और दूसरा, हमको किसानों का प्रश्न है, सोयाबीन का है. जैसा हमने मुख्यमंत्री माझी लाडली बहन योजना का एक अच्छा काम किया है. किसानों को सोयाबीन के भाव है, सोयाबीन की खरीदी है, इसके पर काम करना पड़ेगा. और अनेक मुद्दे हैं महाराष्ट्र में. कपास का मुद्दा है, कपास के मुद्दे पे काम करना पड़ेगा. सोयाबीन के ऊपर काम करना पड़ेगा. सोयाबीन की वक्त की खरीदी हो जाए, सोयाबीन का अच्छा रेट मिल जाए, किसानों की भावना है. तो इसलिए याकरता आम्ही योग्य पद्धतीने केंद्र सरकारला विनंती केली आहे की वेळेत खरेदी करणे, मोठा वेळ देणे खरेदी करायला. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे मधात ठेकेदार घुसणार नाही सोयाबीन खरेदीमध्ये, याची काळजी घेणे.
आणि योग्य भाव शेतकऱ्याला देणे ही भूमिका घेतली। रिजल्ट आया लोकसभा में, आपका कॉन्फिडेंस थोड़ा कम तो नहीं हुआ, ये पूछा मैंने। भाई हमारा कॉन्फिडेंस कुछ कम नहीं हुआ भाई साहब, हमारा कॉन्फिडेंस बढ़ गया है, इसलिए हमने कुछ सीखा है। हार हमारी जो पराजय हुई है उसमें से हमने कुछ सीखा है, और सीखने के बाद आदमी ना अलर्ट हो जाता है। तो निश्चित रूप से हम अलर्ट हो चुके हैं, आपने भी बहुत अलर्ट किया हमको, पत्रकार भाई बहनों ने। तो निश्चित रूप से पत्रकार भाई बहनों का भी मैं आभार मानता हूँ की आपने भी हमको अलर्ट किया है। आम्हाला जो आहे की या ठिकाणी समभाव आम्हाला मान्य नाही असं राणे म्हणतात, नितेश राणे म्हणतात। नितेश राणेंचं वक्तव्य सरळ आहे। हिंदुस्थानात राहणारा हिंदू समाजाचा प्रत्येक व्यक्ती आणि हिंदुस्थानात राहणारा प्रत्येक जाती धर्माचा व्यक्ती, जो हिंदुस्थानाच्या संस्कृतीप्रमाणे राहणारा प्रत्येक समाज, याला आमचं सर्वांना प्रोटेक्शन आहे, भाजपाचं प्रोटेक्शन आहे। मुस्लिम असो, हिंदू असो, ख्रिश्चन असो, ईसाई असो, कोणी असो, पण हिंदू विरोधी, देश विरोधी वागणाऱ्या बोलणाऱ्यांना आम्ही 100% त्यांच्या विरोधात आहे आणि ती विरोधी भूमिका पक्की आहे। अजित पवार यांच्यावर राजकीय दबावाची चर्चा आहे आणि तसं पत्र देखील व्हायरल झालं आहे। दबाव कुणाचा आहे नेमका? तुम्ही बघितला का दबाव? तसं पत्र दिलाय कोणी कार्यकर्त्यांना? बघितलं? काही दबाव नाही। अजित पवार एकदम स्ट्रॉंग आहे। अजित पवार एकदम स्ट्रॉंग आहे। अजित पवार महायुतीचे चांगले घटक आहे आणि अजित पवार खूप दिवस आमच्यासोबत राहतील, अनेक दिवस। 29 सप्टेंबर पासून मनोज जरांगे पाटील पुन्हा बसणार उपोषणाला। मराठा रिटर्न रनची खरी सत्यता काय? खरं तर मी तुम्हाला सांगतो, यावर मी यावर जास्त बोलू नये, म्हणजे काही प्रेसला टाळायचं म्हणून कधीच टाळत नाही। मी एकदम खुल्या मनाचा आहे। कुठलंही माझं जे काही वक्तव्य आहे त्यातून पोलीस इन्क्वायरीवर प्रेशर येणार नाही, कारण शेवटी एखादी गोष्ट मी बोलली त्यामध्ये पोलिसांना रोज त्या ठिकाणी स्टेटमेंट जातात, आणि मग बावनकुळेची भूमिका समजा खरी कुणी मांडली तरी उद्या विरोधक म्हणतील की आपल्या मुलाला वाचवण्याकरता। त्यापेक्षा मी तर सांगितलं पहिल्या दिवशी, मी इमानदारीने सांगतो, मी कधी पोलिसांना फोन केला नाही। एकदा फक्त माहिती घेतली काय घटनेची, काय घटना झाली आहे नेमकी। मी गृहमंत्र्याला काही बोललो नाही, त्याविषयी केंद्रीय गृहमंत्री होते, राज्याचे गृहमंत्री दिवसभर माझ्यासोबत होते, पण मला वाटतं मी एकाच भूमिकेवर स्ट्रॉंग आहे आणि फर्म आहे। ज्यांची चूक असेल त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। यानंतर सामाजिक जीवनात, राजकीय जीवनात राहणाऱ्या परिवारांनी कुठल्याही प्रकारची अशा पद्धतीचे कोणत्याही घटना मान्यच नाही आहे, आणि त्यामुळे पोलिसांनी कोणाचाही मुलगा असो, माझा की अजून सर्वसाधारण माणसाचा, आता एकच भाग आहे, गाडी चालवण्यावर कुठला गुन्हा, गाडीमध्ये बसणाऱ्यावर कोणते गुन्हे, यावर त्याचा तपास सुरू आहे। गाडी चालवणारा व्यक्ती हे लक्षात आले आहे, गाडीत बसणारे लक्षात आले आहे। त्यामुळे एवढाच पार्ट आहे की चालवणाऱ्यावर का आणि बसणाऱ्यावर का, हाच पोलीस तपास करताय। महायुती सरकारनं एवढं चांगलं काम केलं असं सांगा, पण तरी आतापर्यंतच्या सर्व एक ओबीसी चेहरा म्हणून तुमचा पक्ष पुढील मुख्यमंत्री पदासाठी चाचपणी करतायत, तुमचं नाव समोर येत आहे, तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला हवे। भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीमध्ये कोण मुख्यमंत्री व्हावा याबद्दलची कुठलीही चर्चा नाही, भाजपमध्ये नाही, महायुतीमध्ये नाही। आज एकच चर्चा आहे, विकसित महाराष्ट्राकरता, विकसित देशाकरता महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार हे आणणे, आणि ज्या आम्ही योजना केल्या आहे, मुख्यमंत्री माझी लाडली बहिणा योजना, हे पुढे चालणे, शेतकऱ्याला वीज बिल पूर्ण माफ केलं, शेतकऱ्याला दिवसाने वीज द्यायची आहे, म्हणजे शेतकऱ्याला दिवसाने वीज द्यायची आहे, हा संकल्प आहे आमचा। दिवसाने वीज, मी दाव्याने सांगतो, पुढच्या 3 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या 42 लक्ष शेतकऱ्यांना जेवढे पंप आहे, 44 लक्ष, 44 लाख लोकांच्या घरी पंप आहे, शेतकऱ्याच्या घरी, या पंपांना दिवसाने 12 तास वीज मिळणे हा संकल्प आहे, हा महत्त्वाचा आहे। याकरता सरकार पाहिजे आहे। जी योजना आम्ही सुरू केली, मुख्यमंत्री माझी लाडली बहिणा, ज्या मुलींना मोफत शिक्षणाची सोय आम्ही करतो आहे, या योजना केंद्र सरकार, राज्य सरकारचा सपोर्ट घेऊन, दोन्ही सरकारचा सपोर्ट लागत आहे, याचा सपोर्ट घेऊन या योजना पुढचे 5 वर्ष महाराष्ट्राला स्तरीय देण्याकरता चालू ठेवणे, याकरता सरकार पाहिजे आहे। तुम्हालाही माझी विनंती आहे, तुम्ही जेव्हा मशीनवर मत द्याल तेव्हा महायुतीलाच मत द्याल।
सर याच्यावरच एक प्रश्न, महायुतीत यावरच 3 मतांतर आहेत. यामिनी जाधव पुरखा वाटतात, नितेश राणे म्हणतात की मुस्लिमांकडून माल घेऊ नका, आणि अजित पवार म्हणतात की मुस्लिमांविरोधात काही ऐकणार नाही. नेमकं याकडे कसं पाहता? महायुतीमध्ये जेव्हा 3 पक्ष आहेत त्याच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत संघटनात्मक. आम्ही ज्या विचारावर आपला पक्ष चालवतो त्या पक्षामध्ये वेगळे विचार आहे. अजितदादांनी आपला पक्ष तयार केला, त्यांचे विचार वेगळे आहेत. शेवटी आम्ही एकत्र कशा करता आहोत? मोदीजी 2029 पर्यंत प्रधानमंत्री आहेत. 2029 पर्यंत 5 वर्ष मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकार जर महायुतीचं राहिलं, दोन्ही सरकार एनडीए, तर दोन्ही सरकारचा फायदा महाराष्ट्राला क्रमांक 1 वर नेण्याकरता डबल इंजिन सरकार काम करेल. याकरता महायुतीच्या सरकारची गरज आहे. यातलं एक जरी सरकार बदललं तर जो उपयोग 2 सरकारचा होतो तो होत नाही. बघा, मधात उद्धव ठाकरेचं सरकार आलं, मी तुम्हाला मोजून 15 योजना दाखवतो. 15 योजना ज्या गरीब कल्याणाच्या, मध्यमवर्गीय कल्याणाच्या योजना उद्धव ठाकरेंनी बंद केल्या. जेव्हा वरचं सरकार एक असतं, खालचं सरकार एक असतं, त्यातून राज्याचा आणि जनतेचा फायदा होतो. आणि म्हणून आम्ही 3ही पक्षाने विचार केला की तुमचे वैचारिक काही गोष्टी वेगवेगळ्या असतील, पण महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेकरता, अकोला जिल्ह्याच्या विकासाकरता आपण एकत्रित पद्धतीने काम केलं पाहिजे. शेवटी महाविकास आघाडीमध्ये 3 एकत्र आहे. उद्धव ठाकरेंनी आपला पक्ष, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आपला पक्ष हिंदुत्वाच्या आधारावर तयार केला होता. मग तुम्ही उद्धव ठाकरेला विचारलं का? काँग्रेसची सारखी भूमिका जी कधीच बाळासाहेब ठाकरेजींना मान्य नव्हती. त्यांनी म्हटलं होतं, जर मला काँग्रेसच्या घरी जावं लागेल तर माझा पक्षच बंद करून टाकील मी. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी असं म्हटलं होतं की मला काँग्रेसच्या दरबारात जावं लागेल त्या दिवशी माझा पक्षच बंद करून टाकील. मग उद्धव ठाकरेला तुम्ही कधी विचारलं का? तुम्ही शरद पवारांना विचारलं का तुम्ही उद्धव ठाकरे कसे चालतात? असं आहे की 2 मतं आहेत. एकीकडे आमचं स्पष्ट मत आहे, आम्हाला सरकारमध्ये कुणा व्यक्तीला मुख्यमंत्री करासाठी यायचं नाही आहे. आम्हाला सरकारमध्ये कुणा व्यक्तीला मुख्यमंत्री करायसाठी यायचं नाही. आम्हाला सरकारमध्ये मोदीजींचे पुढचे 5 वर्ष महाराष्ट्राकरता, देशाकरता आणि महाराष्ट्राच्या, विदर्भाच्या विकासाकरता महत्त्वाचे आहे. जर सरकार बदललं तर हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक, शरद पवारांचे लोक साऱ्या योजना बंद करतील. मी तुम्हाला दाव्याने सांगतो. यांनी बंद केल्या. यांनी कर्नाटकमध्ये साऱ्या योजना बंद केल्या. मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजना बंद केली. तेलंगणामध्ये बंद केली. यांनी हिमाचलमध्ये बंद केली. भाजप आहे त्या ठिकाणी दोन्ही सरकारचा बूस्ट आहे, दोन्ही सरकारचं त्या ठिकाणी मजबूती आहे. आणि मागच्या वेळी मोदीजी खूप द्यायला तयार होते, पण उद्धव ठाकरे जायलाच तयार नव्हते. आता जर हे आले चुकीनं, म्हणजे अकोल्यामध्ये एक जरी मत चुकीचं गेलं महाविकास आघाडीला, तर मी तुम्हाला दाव्याने सांगतो, केंद्र सरकारच्या कुठल्याही अनुप धोत्रेच्या, दिल्ली सरकारच्या योजनेचा बट्ट्याबोळ केल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यांना माहिती आहे की दिल्ली सरकारचं जर नाव झालं तर आमचं काय होईल. आणि म्हणून विरोधी सरकार येऊ नये. या देशात महायुतीचं आणि एनडीएचं सरकार आलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये ही आमची भूमिका आहे. महागाईच्या मुद्द्यावर 405 जर झालं तर आम्ही संविधान बदलू असं स्टेटमेंट दिलं होतं. महाराष्ट्रातल्या पंकजाताई सुद्धा त्यामध्ये आहेत, अनंतकुमार हेगडे सुद्धा. याचं समर्थन आहे आपलं? त्यांनी केलेल्या स्टेटमेंटचा पूर्ण विपर्यास केला. त्याचवेळी त्यांनी सांगितलं की आमचा त्या ठिकाणी असा उद्देश बिलकुल नव्हता. राहुल गांधींनी क्लिअर स्टेटमेंट केला आहे. राहुल गांधीचं तुम्ही जरा बघा व्हिडिओ. त्याने क्लिअर स्टेटमेंट केलं की आम्ही कुठल्याही प्रकारचं आरक्षण ठेवणार नाही. आणि तुम्हाला हे माहीत आहे सर्वांना, या देशातल्या 140 कोटी भारतीयाला माहीत आहे की संविधान कुणीच बदलू शकत नाही. संविधानाच्या मूळ ढाच्याला कुणी हात लावू शकत नाही, जे बदलूच शकत नाही. पण त्यांनी काय सांगितलं, आरक्षणच करून टाकू. आमचा फेक नरेटिव्ह बिलकुल नव्हता. आम्हाला असं वाटलं ज्या पद्धतीने मोदीजींनी काम केलं आहे देशामध्ये आणि ज्या पद्धतीने आम्ही आमचा मॅनिफेस्टो दिला आहे, त्या पद्धतीनं असं वाटलं की आम्हाला 100% अपेक्षा अशी होती. शेवटी आम्ही जेव्हा जनतेचे काम करतो 4 कामं, तेव्हा अपेक्षा असतं की मतं मिळतील. मतं मिळाले नाही, त्याच्यामध्ये खोलात आम्ही गेलो. आमच्याही कार्यकर्त्यांनी काही जर कमी काम केलं असेल, आम्ही त्या कामाला पुन्हा लागलो. लोकसभेच्या निवडणुकीतून जे आम्ही हरलो,
लोकसभेच्या निवडणुकीत जे आम्ही हरलो त्यातून काही शिकलो आहे. आम्ही हरलो हे माहीत आहे, पण त्यातून आम्ही काही शिकलो आहे. ती आमची चूक दुरुस्त करून आम्ही पुढच्या निवडणुकीला समोर जातो आहे. आम्ही सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो. आमचा हा दावा नाही आहे की आम्ही सारा बदलला आहे, आमच्या सरकारनं सारा 10 वर्षात बदलून टाकलं. हा दावा कोणीच करू शकत नाही. पण देशाची निवडणूक नगरपालिका महानगरपालिकेसारखी होईल आणि पंचायतसारखी ग्रामपंचायतसारखी येईल. तिथे ग्रामपंचायतची नालीसुद्धा लोक सांगतील. हा सुद्धा एक आम्हाला त्या ठिकाणी अंदाज आला नाही. खरं तर आम्ही अंदाजच घेतला नाही निवडणुकीचा. निवडणूक ही अशी फिरत राहिली आणि त्यामुळं आम्हाला आज अंदाज आला की निवडणुकीत खरं काय झालं. हे मान्य आहे, काही गोष्टी सुटल्या आहेत, पूर्णच काही सुधारणा झाली नाही. हे कुणीच उद्याही आलं तरी होऊ शकणार नाही. आणि त्यामुळं मला असं वाटतं की लोकल हायपर कंटेंट वापरण्यात आले आणि आम्ही सुद्धा अंदाज घेऊ शकलो नाही, म्हणून आम्ही कमी राहिलो. आणि दुसरं एक महत्त्वाचं शेवटचं, 12 सीटवर आम्ही धुळे आम्ही 4,000 हरलो, 6,000 आम्ही बीड हरलो, 16,000 आम्ही उज्ज्वल निकमजी हरलेत, 18,000 मिरकोटेच्या 12 सीट्स भाजपाच्या 50,000च्या आतमध्ये मतांनी हरल्या आहेत. 12 सीट. जर आम्ही बूथवर 2 मतं 4 मतं 20 मतं मिळवले असते, म्हणजे जास्तीत जास्त 20 मतं कमीत कमी 2 मतं हे जर मिळवले असते तर 12 सीट पुन्हा भाजपच्या आल्या असत्या, 12-9 21 झाल्या असत्या. आम्हाला अंदाज आला नाही परिस्थिती एवढी घासून येईल आणि त्यामुळं आम्ही मागे राहिलो. मावळमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. 2 दिवस लागले अजित पवारांना माफी मागायला. त्यांनी 13 कोटी जनतेची माफी मागून ते मोकळे झाले. 4थ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली. या 4 दिवसाच्या कालावधीमध्ये डेप्युटी सीएम जे आहेत तुमचे फडणवीसजी यांना माफी मागायला विसर का पडला आणि याच्यावर तुमचं काय मत आहे नेमकं? सरकारने सर्वांनीच माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली. काहींनी प्रेसमध्ये, काहींनी त्या ठिकाणी ट्विट करून माफी मागितली आहे. असं आहे, सरकारमधले सर्वांनीच केलं. माननीय प्रधानमंत्री मोदींनी माफी मागितली आणि सांगितलं की बाबा कुणी या भावनेने पुतळा मांडला होता का. भावना बघा, भावना पुतळा जेव्हा उभारला तेव्हा तू या पद्धतीने पडेली भावना होती का. भावना काय होती, छत्रपती शिवरायाचा पुतळा त्या ठिकाणी स्मारक झालं पाहिजे. त्यावेळी जे काही अंदाज चुकले, एखाद्या वेळेस आपण घर बांधतो, आपला कधी अंदाज चुकतो की हे. माझा प्रश्न तो नाही. माझा प्रश्न आहे की या 4 दिवसाच्या कालावधीमध्ये फडणवीस साहेबांना माफी मागायचा विसर पडला. तुम्ही त्यांचा सोशल मीडिया बघा, तुम्ही त्यांचा सोशल मीडिया अकाउंट बघा. त्यांच्या अकाउंटमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर या गोष्टीचा उल्लेख केला आहे. आणि त्यामुळं मीडियासमोरच का नाही मागितली, याच्यासमोरच का नाही मागितली. प्रत्येक गोष्ट मीडियासमोर आली पाहिजे असं नसतं ना. महापालिकेत 2 गावं, कुरसोली आणि उरडी